पारंपरिक नैसर्गिक शेतीला आधुनिकतेची जोड देत भारत लवकरच नैसर्गिक शेतीचं जागतिक केंद्र होईल. कोइंबतूर इथल्या नैसर्गिक शेती परिषदेत पंतप्रधानांनी व्यक्त केला विश्वास. पंतप्रधानांच्या हस्ते किसान सन्मान निधीच्या 21व्या हप्त्यापोटी 9 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 18,000 कोटी रुपये जमा. सरकारनं गेल्या 11 वर्षात सामाजिक सुरक्षा योजनांचे लाभ 100 कोटी नागरिकांपर्यंत पोहोचवले. पुट्टुपार्थी इथं सत्य साईबाबांच्या शताब्दी महोत्सवात पंतप्रधानांचं प्रतिपादन. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत सुधारणा करण्याची भारताची पुन्हा आग्रही मागणी. सुधारणा प्रक्रियेला पुढे नेण्यासाठी विधायक दृष्टिकोन स्वीकारण्याचं आवाहन. अल-फलाह विद्यापीठ समूहाचा अध्यक्ष जवाद सिद्दीकीला मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून अटक. 13 दिवसांच्या ईडी कोठडीत रवानगी. 2021च्या लवाद सुधारणा कायद्यातल्या न्यायिक आणि इतर सदस्यांची नियुक्ती तसंच सेवा कालावधी संबंधित तरतुदी सर्वोच्च न्यायालयाने ठरवल्या रद्दबातल. नितीश कुमार यांची रालोआच्या विधिमंडळ नेतेपदी निवड. 10व्यांदा घेणार बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. निवडणूक आयोगासारख्या घटनात्मक संस्थांना राहुल गांधी आणि काँग्रेस कलंकित करत असल्याचा आरोप करत देशातील 272 प्रतिष्ठित नागरिकांनी खुल्या पत्रातून केला निषेध. नव्या फौजदारी कायद्यांमुळे न्यायव्यवस्था वेगवान झाली असून गुन्हे न्यायव्यवस्थेत आमूलाग्र बदल झाल्याचं मुख्यमंत्र्यांचं मुंबईतल्या कार्यक्रमात प्रतिपादन. बिश्नोई गँगचा कुख्यात गुंड अनमोल बिश्नोईला अमेरिकेतून भारतात आणलं. एनआयएच्या आरोपपत्रात अनेक गुन्ह्यांमध्ये बिश्नोईचं नाव. आणि आंध्र प्रदेशात अल्लूरी सीताराम राजू जिल्ह्यात सुरक्षा दल आणि नक्षलवादी यांच्यात सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या चकमकीत 7 नक्षलवाद्यांचा खात्मा. नमस्कार, 4:30च्या बातमी